आमच्या तिथे फुरसुंगी आणि उरुळीच्या मध्ये एक सुंदर अशी टेकडी होती की ज्या टेकडीवरनं 2 ओढ्यांचा उगम होता, पाणवठे होते. ही जमीन या महानगरपालिकेला सुपूर्द केली कचरा डेपोसाठी. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक, बांधकाम साहित्य म्हणजे मेडिकल वेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स असायचं. मेलेली जनावरं पण त्याच्यात असायची. अशी सुंदर टेकडी जे पर्यावरण पूरक वातावरण होतं ते दूषित होऊ लागलं. त्यावेळी प्रचंड घाण वास 5-5 किलोमीटर पर्यंत वास पसरायला लागला. मग अशा वेळी स्वतःची मुलगी तिथल्या मुलाला कोण दिलो? नमस्कार. माझ्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण वेगवेगळे विषय घेऊन पॉडकास्टमध्ये येणार आहोत, पण आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण पॉडकास्ट करत आहोत. आज प्रत्येक शहरामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय आहे तर तो कचरा. शहरामधला कचरा लोक जमा करतात, महापालिका जमा करते, स्थानिक स्वराज्य संस्था जमा करते आणि शहराच्या बाहेर डम्पिंग ग्राउंडवर नेऊन डंप करते. मग अशा डम्पिंग ग्राउंडच्या शेजारी जी लोक राहत असतात, जिथे लोकवस्ती असते, त्या लोकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत. आणि याच विषयात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि कचरा डेपो हटवण्यासाठी ज्यांनी 20 वर्षापेक्षा जास्त काळ काम केलेलं आहे असे दिलीप मेहता सर आजच्या पॉडकास्टवर आलेले आहेत. सर, हे कचरा आंदोलनाची जी सुरुवात आहे ती केव्हा सुरू झाली आणि त्याची ठिणगी का पडली? फुरसुंगी उरुळी ही पुणे शहराजवळची 2 गावं, सधन गावं. शेती, दूध दुभतं, जनावरं अशा रीतीने सुखानं नांदत होती सगळी जागा. पुणे शहर जवळचं शहर. पुणे शहरामध्ये शहरमधल्या लोकवस्ती म्हणली की ॲटोमॅटिकली कचरा हा विषय आला. त्यावेळी पुणे शहराचा कचरा हा कोथरूडला जात होता. कोथरूडला तो डंप होत होता. त्यावेळी कचरा, कोरडा कचरा, सुका कचरा, ओला कचरा हे काय नव्हतं. तो मिक्स तसा आहे तसा भरायचा, तो त्या कोथरूडच्या टेकडीवर नेऊन टाकायचा. अशी या पुणे शहराची कचऱ्याची त्यावेळची परिस्थिती होती. आणि अत्यल्प होता. त्यावेळी कुठे काय प्लॅस्टिक किंवा बांधकामाचं रॅबिट वगैरे हे काही नव्हतं. त्या कचऱ्यामध्ये मिक्स नसायचं. हा कचरा तिथून कसा जिरायचा? तर आजूबाजूच्या गावांचे जे शेतकरी होते ते शेतकरी स्वतःच्या शेतीसाठी तो कोथरूडचा कचरा घेऊन येत असत. ओके. कारण ते शेतीसाठी एक उत्तम खत होतं. आम्ही स्वतः फुरसुंगीला एवढ्या लांबनं कचरा आणायचो. बरं. तर अशा परिस्थितीमध्ये परंतु तिथं त्या कचऱ्याचे दुष्परिणाम जाणवू लागले प्रचंड. आणि त्या भागातले जे लोकप्रतिनिधी होते, नागरिक होते, त्यांनी त्या विरोधात आवाज उठवला की आम्हाला इथं कचरा डेपो नको. कारण शहर वाढू लागलं, कोथरूड बाजू वाढू लागली, लोकवस्ती वाढू लागली आणि त्या लोकवस्तीला या कचऱ्याचा त्रास होऊ लागला. मग कुठं न्यायचा? त्यावेळचे जे काही जिल्हाधिकारी होते, कमिशनर असतील, त्यांनी जागा शोधली. एक आमच्या तिथे फुरसुंगी आणि उरुळीच्या मध्ये एक सुंदर अशी टेकडी होती की ज्या टेकडीवरनं 2 ओढ्यांचा उगम होता, पाणवठे होते. आमची दुभती जनावरं त्या ठिकाणी चारा खायला जायची, तिथलं स्वच्छ पाणी प्यायची. बरोबर. आणि ती टेकडी सुरुवातीला उरुळी देवाची जे गाव आहे त्या देवाच्या उरुळीची 43 एकर ही जमीन त्यावेळच्या जे काही जिल्हाधिकारी असतील त्यांनी या महानगरपालिकेला सुपूर्द केली ही कचरा डेपोसाठी. ओके. म्हणजे रिझर्वेशन आलं कचरा डेपोचं तिथे. हे किती साली झालेलं होतं? हे अंदाजे 90-91 मध्ये. ओके. म्हणजे आज त्या गोष्टीला जवळजवळ 35-36 वर्ष झाली. की त्यावेळी आता त्यावेळी असं वाटलं की एवढ्या लांबचा कचरा आपल्या जवळ आलाय, शेतीसाठी उपयोगी येईल, शेतीसाठी उपयोग होईल. टेकडीचा भाग, तो टेकडीवर कचरा येऊन साठू लागला, डोंगर हळूहळू होऊ लागले. पण शेतीसाठी पण तो का नाकारला जाऊ लागला की त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक, बांधकाम साहित्य, अनेक गोष्टी म्हणजे मेडिकल वेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स असायचं. मेलेली जनावरं पण त्याच्यात असायची. प्रॉपर सॅग्रिगेशन नव्हतं कचऱ्याचं. तो विषयच नव्हता. वर्गीकरण हा विषय आला 2000 नंतर. ओके. पण अशा परिस्थितीत कचरा तो तिथं साठू लागला. शेतकऱ्यांचं त्या ठिकाणचा कचरा उचलणं कमी झालं आणि तो जागेवर तो कुजू लागला. म्हणजे अशी सुंदर टेकडी जे पर्यावरण पूरक वातावरण होतं ते दूषित होऊ लागलं. आणि तो त्या ठिकाणी ज्यावेळी तो त्याचा पाण्याशी संबंध आला त्या कचऱ्याचा, त्यावेळी तो ज्यावेळी कुजू लागला त्यावेळी प्रचंड घाण वास 5-5 किलोमीटर पर्यंत त्याचा वास पसरायला लागला. ओके. या कचऱ्यामध्ये मिथेन गॅस म्हणून तयार होतो. बरोबर. मिथेन गॅस तो आजूबाजूची लोक आजारी पडू लागली, कळेना काय झालं. परंतु तो डोळ्यांनी न दिसणारं प्रदूषण मिथेन गॅस म्हणजे हे होऊ लागलं.
पुन्हा त्या ठिकाणी जी मेलेली जनावरं असतील, अन्नपदार्थ असतील, सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती खाण्यासाठी कुत्र्यांचे कळपच्या कळप त्या ठिकाणी. ती कुत्री दिवसभर त्या कचरा डेपोवर असायची आणि रात्रभर वाड्या वस्त्यांमध्ये फिरायची. इतकं भयभीत आणि दहशतीचं वातावरण आणि संपूर्ण पर्यावरणाचा नाश झाला, प्रदूषण सारखं एक वातावरण त्या ठिकाणी झालं. आणि त्यामध्ये ज्यावेळी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्यावेळी पाऊस पडत असे त्यावेळी जे मगा ज्याप्रमाणे सांगितलं की 2 ओढे त्या ठिकाणून उगम पाहून 4 गावांच्या मधनं पास होऊन ते मुळामुठा नदीला जायचं पाणी. त्या पाणी म्हणजे काचेसारखं स्वच्छ पाणी. त्या ओढ्यांमधून ते पाण्याच्या ऐवजी आता घाण पाण्याचे ओढे वाहू लागले. दूषित झालं पूर्ण. दूषित कंप्लीट. संपूर्ण वातावरण म्हणजे पाणी पण दूषित झालं. एकीकडे दुर्गंधी प्रचंड, दुसरीकडे पाण्याचे प्रवाह दूषित म्हणजे प्रचंड दूषित पाणी. आणि त्या 2 ओढे जे वाहायचे जवळजवळ 8 महिने पाणी सलग असायचं. जिल्हा परिषदेने त्या ओढ्यांवर बांध घातले होते ठिकठिकाणी. कारण शेतकऱ्यांच्या विहिरी या दोन्ही ओढ्यांच्या आजूबाजूला असायच्या. असे अनेक विहिरी होत्या. म्हणजे प्रामुख्याने तिथली जी पाण्याची व्यवस्था त्या विहिरींवर अवलंबून होती. त्या तिथली जी पाण्याची व्यवस्था होती, वापरायचं पाणी, पिण्याचं पाणी, संपूर्ण शेतीचं पाणी, हे संपूर्ण त्या विहिरींच्या पाण्यावर अवलंबून होतं. पर्क्युलेशन तिथून व्हायचं ते. बरोबर. ज्यावेळी बांधारे घातले ते पाणी झिरपत जे पुढे जायचं, मुळा मुठा नंबर 4 गावं त्यामध्ये. होय. आणि संपूर्ण त्या विहिरींमध्ये पाणी पर्क्युलेट व्हायला लागलं. त्या ठिकाणची शहराजवळ म्हणल्यानंतर लोकवस्त्या वाढू लागल्या होत्या. अगदी. त्या लोकवस्त्या पण या विहिरींवर अवलंबून होत्या, काही शेतकऱ्यांच्या विहिरी. आणि मग ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याच्या सोयी करता अशा ठिकाणी विहिरी खाल्लेल्या त्या पण दूषित झाल्या. म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी भरलेल्या पण दूषित पाण्याने भरलेल्या. त्यामुळे त्याचा वापरच करता येत नव्हता. काही वापर नाही. विहिरी भरलेल्या आहेत पण त्याचा वापर नाही. अशी परिस्थिती या कचरा डेपोमुळं सुरू व्हायला लागली. ज्यावेळी मी पाहिलं की माझी स्वतःची विहीर जी कचरा डेपोपासून जवळजवळ 2-3 किलोमीटर लांब आहे, ज्याचं काचेसारखं स्वच्छ पाणी होतं, बेकराईनगर सारखी वस्ती तिथून पाणी भरायची, ते पाणी दूषित शेवाळं आधी दिसायला लागलं. मग पाण्याचा रंग बदलत गेला आणि संपूर्ण पाणी दूषित त्याचं कारण सापडेना. आणि मग त्यावेळी अंदाजे 2004च्या दरम्यान मग मी विचार केला की पुण्यात राहत होतो मी. माझं गाव जरी फुरसुंगी होतं तरी पुण्यात राहत होतो. की एवढे पर्यावरणाचे कायदे कडक असताना ही परिस्थिती अशी कशी उद्भवली, याच्यावर तुम्ही विचार सुरू केला. त्याच्यावर मी विचार चालू केला. काही तज्ज्ञांकडनं माहिती घ्यायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे माझी एंट्री त्या कचऱ्याच्या प्रश्नामध्ये झाली. ओके. म्हणजे तुमचा याच्याशी काही संबंध नव्हता. तुम्ही व्यापारी पूर्ण फॅमिलीतून होतात. ते व्यापारी शेती दोन्ही होतं. आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःला या समस्यांचा सामना करावा लागल्यामुळे तुम्हाला वाटायला लागले की याच्यावर काम करायला पाहिजे. समस्यांचा सामना म्हणजे माझे जे काही गायी होत्या, 8 गायी होत्या, 2 बैल होते, ते पाण्याला शिवत नव्हते. म्हणजे वास घेऊन बाजूला व्हायचे. इतकी वाईट परिस्थिती होती ती. अनेक त्रास. म्हणजे फक्त हे सांगितले आता त्याप्रमाणे माशांचं प्रचंड प्रमाण, डासांचं प्रमाण, आजूबाजूला शाळा, सगळ्या लोकवस्त्या, अशा माध्यमातून प्रचंड वाईट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. ही दोन्ही गावं त्यांच्या वाड्या वस्त्या. एकंदरीत तिथले आरोग्य पूर्ण धोक्यात आलेलं होतं. तिथली व्यवस्था, राहणीमान सगळं धोक्यात आलेलं. सगळं धोक्यात. ऑटोमॅटिकली काय होतं, दिसणारं प्रदूषण, नजरेला दिसणारं प्रदूषण आणि अप्रत्यक्ष प्रदूषण, जो मिथेन गॅस जो मी म्हटलो, कार्बन डायऑक्साईड पेक्षाही घातक तो ऑटोमॅटिकली वाड्या वस्त्यांमध्ये पसरत होता ना. आणि लहान मुलं असतील, गरोदर स्त्रिया असतील, सगळ्यांच्या तो शरीरात घुसत होता. त्यामुळे लोक आजारी पडणं, पोटाचे विकार, दम्याचे विकार, डोळ्यांचे विकार हे चालू झाले. ओके. आता सुरुवातीच्या काळात जेव्हा या समस्येवर तुम्ही काम करायचं ठरवलं तेव्हा ही समस्या आहे हे तुम्हाला प्रशासनाला, राज्यकर्त्यांना पटवून द्यावं लागलं असेल. त्यावेळेला तुम्हाला कुठल्या आव्हानांचा सामना करावा लागला? कोणकोणत्या समस्या समोर होत्या प्रामुख्याने? हे ज्यावेळी लक्षात आलं, मी मुळात गावकरी देतो, फुरसुंगीचा ग्रामस्थ मी. सर्वप्रथम मी सगळे जे काय आपले राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते असतील किंवा सामाजिक काही मंडळी असतील यांची पहिली मीटिंग कॉल केली. म्हणजे लोणी असेल, तुमचं बेकराईनगर, फुरसुंगी, उरुळी, बाडळे वस्ती, अशा अनेक जे होते त्या तिथे जे लीडर्स होते राजकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले,
ग्रामपंचायतीचे जे सदस्य, त्यांची मिटिंग घेऊन त्यांना हे सगळं निदर्शनास आणलं की, कारण त्या अभ्यास केला 2000 साली कायदे आलेले, बरोबर. असाच नाही उतरलो. आणि याच्या आधी नागरिक होतं, आंदोलनं करायची, या पुढाऱ्यांच्या गाड्या अडवायच्या, कचऱ्याच्या गाड्या अडवायच्या, ड्रायव्हरला मारहाण करायची. आमचं आंदोलनाचं स्वरूप त्याच्या आधी असं होतं. म्हणजे ते एकत्र, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याला कुठल्याही प्रकारे फॉर्मल स्वरूप नव्हतं. प्रत्येक जण स्वतःच्या सोयीनुसार आंदोलन करत होता. बरोबर आहे. पहिली गोष्ट काय केलं, यांची सगळ्यांची मिटिंग घेऊन त्यामध्ये जे काय होते 2000 साली कायदे जे होते की सॉलिड वेस्ट, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल्स 2000, बरोबर, कसं व्यवस्थापन असावं त्याचं कचऱ्याचं, त्यामध्ये पहिली गोष्ट अशी होती की मिक्स कचऱ्याचं डम्पिंग, हे कुठेही डम्पिंग करणे नाही, हा पहिला कायदा होता. बरोबर. आणि तिथं प्रत्यक्षामध्ये कुठल्याही कचऱ्याचं वर्गीकरण न करता सगळ्या टाईपचा कचरा हा एकत्रित त्या ठिकाणी डंप होत होता. पहिलं ते सगळं समजून सांगितलं. आणि त्याप्रमाणे ही ज्यावेळी सगळं चालू झाल्यानंतर मग एक मात्र काही स्ट्रॅटेजी तयार केली की मेहरबानी करून कुणी मिटिंगला पुण्याला जाऊ नका. भरपूर येतील ना आमंत्रण, हे होईल ते होईल, काय अभ्यास असल्याशिवाय कुणी मुलाखती देऊ नका. आम्हाला यामध्ये सगळ्यात खरं मी आभार मानीन, धन्यवाद देईन हे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला. त्यांना जे गांभीर्य कळलं होतं, पण शासनाला काय याचं गांभीर्य कळत नव्हतं. कारण शहर स्वच्छ झालं पाहिजे, ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या आरोग्याचं काही का होईना, पण शहराची प्रायोरिटी होती आमचं शहर स्वच्छ दिसलं पाहिजे. बाकी ग्रामीण भागातली लोक तिकडं मरेनात का, खरंय, अशी परिस्थिती होती. हे सगळं झाल्यानंतर त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केली, आंदोलन छेडलं. पहिला कचरा गाड्या बंद, एक ताकीद कुठेही कायदा हातात घ्यायचा नाही, कुणाला मारहाण करायची नाही, गाड्या टायर पड फक्त येऊ द्यायच्या नाहीत गाड्या. मी गांधीगिरी सुद्धा केली. बरोबर. येणाऱ्या गाडीच्या प्रत्येक ड्रायव्हरला आपलं गुलाबाचं फूल, नारळ देऊन, बाबा कशाला आणतो इथे, तुमची घाण आमच्या दारात कशाला, खरंय, अशा प्रकारचं त्या आंदोलनाच्या सुरुवात केल्या. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, आम्हाला भरपूर पेशन्स होते. पण ज्यावेळी 4-5 दिवस झाले कचरा ज्यावेळी पुण्यामध्ये साठू लागला, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार व्हायला लागले, त्यावेळी प्रशासन जागं झालं. रूल्स जो मगा सांगितलं ते 2000 सालचे जे सुप्रीम कोर्टाने या नियमांचं हे केलं होतं, फ्रेमवर्क केलं होतं. बरोबर. एक सामाजिक कार्यकर्त्या बेंगलोरच्या अलमित्रा पटेल म्हणून, त्यांनी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली या विषयासाठी. अगदी. आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाकडनं एक गाईडलाईन दिल्या गेल्या आणि त्या अंमलात आणण्यासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला त्या कळवण्यात आल्या होत्या, सूचना देण्यात आल्या की 2000 साली हा कायदा आला, हे नियम सगळे आले, 2003 पर्यंत तुम्ही याचं सेटअप करा. ओके. 3 वर्षाचा कालावधी दिला. त्यामध्ये तुम्ही सॅग्रिगेशनवर भर देणे, म्हणजे वर्गीकरणाशिवाय याच्यावर कुठलीच प्रोसेस करता येत नाही. वर्गीकरण करणे, प्रोजेक्ट उभे करणे, त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे, अशा सगळ्या त्या. याच्यामध्ये एक प्रकार होता की पहिली जबाबदारी ॲट सोर्स सॅग्रिगेशन, म्हणजे जिथं कचरा तयार होतं तिथंच तो वर्गीकरण केला पाहिजे. मग त्यामध्ये 2 प्रकार होते, एक ओला कचरा आणि सुका कचरा. लोकांना ओला कचरा म्हणजे काय कळायचं नाही, पाणी मारून कचरा द्यायची. जो इमिजिएट बायोडिग्रेडेबल म्हणतो आपण, ज्याच्यावर इमिजिएट प्रक्रिया होऊन तो कुजला जातो, तो ओला कचरा. हे त्याच्या डेफिनेशन्स होत्या त्या. आणि सुका कचरा म्हणजे ज्याच्यावर बाय प्रॉडक्ट्स तयार होतात, त्याच्यावर प्रक्रिया करून तो सुका कचरा. अशा 2 प्रकारचे कचरे ज्या ठिकाणी तयार होतात ते नागरिकांनी वेगळे करावेत. आणि पुढची जी प्रक्रिया आहे तो ट्रान्सपोर्टेशन, तो उचलणे ते तिथून प्रत्येक घरापासून ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यानंतर वाहतूक झाल्यानंतर त्याच्यावरचं प्रक्रिया आणि डिस्पोजल. हे ज्या कचऱ्यावर कुठलीच प्रक्रिया होत नाही तो कचरा लँडफिल साईड तयार करायला सांगितल्या. ओके. आमची खरं असतं एक लँडफिल साईड. लँडफिल म्हणजे ठराविक पद्धतीने सायंटिफिक लँडफिल, शास्त्रोक्त पद्धतीने ती जागा तयार करणं की जेणेकरून त्याच्यात मुरलेलं पाणी सुद्धा जमिनीत मुरणार नाही, अशा रीतीने तो ठराविक त्याचे जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे ते उभं करणं. आणि तो कुठलाही रिजेक्ट झालेला कचरा की ज्याच्यावर कुठल्याही प्रकार नाही असा कचरा त्या ठिकाणी गाडणं, ही लँडफिल साईड. ओके. पण 25 वर्षामध्ये, 25 आता मी म्हणतो समजा 35 वर्ष जाऊ द्या, 90-91 सालापासून झालं, पण अक्षरशः त्या ठिकाणी मिक्स कचरा डंप होऊ लागला. लाखो टन कचरा त्या ठिकाणी डंप झाला. आणि तो डंप झाल्यावर काय व्हायचं,
मिथेन गॅस यायचा, उन्हाळ्यामध्ये तो पेट घ्यायचा. हा, तिथं दूर लागतो बऱ्याच वेळेला. प्रचंड अख्ख्या या 100 म्हणजे आधी 43 एकर 43 एकर जागा पुरेना म्हणून फुरसुंगी हद्दीतली 120 एकर जागा ॲक्वायर केली. अशी जवळजवळ 63 एकर जागा ही कचरा डेपोसाठी रिझर्व झाली. बरोबर. पण उद्योग काय, आणून तो डंप करायचा, मिक्स कचरा. कुठल्याही प्रकारचं सॅग्रिगेशन नव्हतं त्याच्यात सॅग्रिगेशनचं हे नाही. जनजागृतीचं काम कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलं, तर महानगरपालिकेकडे जनजागृती कुठे, काहीच करत आणि नव्हते स्थानिक इम्प्लिमेंटेशन कायद्याचं कुठे? एवढा मोठा हा कचऱ्यासारखा विषय, त्याच्यावर जागृती करणं, लोकांना त्यामध्ये वेगळा करायला लावणं, वेगळा केलेला वेगळा उचलणं. बरोबर. हे नागरिकांनी जरी वेगळं केलं तरी तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर कुठे, तुम्ही एकत्रच करताय त्यांच्या देखत. इतकी लिथार्जी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी तुम्ही डीपी करता, डेव्हलपमेंट प्लॅन करता, किंवा तुम्हाला हे पाहिजे की किती शहर वाढणार आहे, किती वस्त्या वाढणार आहेत, त्याबरोबर जसं तुझं पाण्याचं तुमचं जसं नियोजन असतं, बरोबर, रस्त्यांचं नियोजन असतं, कचऱ्याचं नियोजनच नाही. ही एवढी लोकवस्ती वाढल्यानंतर कचरा किती निर्माण होणार, आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट किती उभे केले पाहिजेत आणि कुठं उभे केले पाहिजेत. अगदी. हे जागा निवडी करता सुद्धा त्या ठिकाणी नियम आहेत. त्याला लँड सिलेक्शन समिती आहे, परत ती जागा निवड कमिटी आहे. आम्ही रिपोर्ट काढला माहितीच्या अधिकारात MPCB कडनं. त्यांनी क्लिअर लिहिलं, दिस साईट इज नॉट सुटेबल फॉर द लँड फिलिंग अँड प्रोसेसिंग ऑल्सो. हो. कारण तो टेकडीची जागा, तिथून पाण्याचे उगम, बायोडायव्हर्सिटी धोक्यात आली तिथली. सगळी बायोडायव्हर्सिटी धोक्यात आली. आणि पूर्वेला संपूर्ण मोठं फुरसुंगीसारखं गाव, आणि गावापेक्षा वरच्या लेवलला ही टेकडी. संध्याकाळी प्रचंड घाणवास, वाऱ्याबरोबर इतकी दुर्गंधी प्रचंड पसरायची, त्याचं गांभीर्यच नाही कुणाला. बरोबर. आणि हा लढा म्हणजे इतका वेगळा लढा होता हा सगळा. कारण IAS अधिकारी, प्रशासकीय मोठे अधिकारी आणि प्रत्येक पक्षाचे नेते, प्रत्येकाला आपलं हे जागा खुर्च्या टिकवायच्या होत्या ना. खरंय. आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्वतःचा इगो सांभाळायचा होता. आणि अशा परिस्थितीचा तो लढा होता. पण ग्रामस्थांनी साथ दिली. सगळं क्रेडिट जातं ते दोन्ही गावचे ग्रामस्थ. त्यांनी कुठलेही पक्षभेदमध्ये आणला नाही, मनापासून कामं केली. आणि मीटिंग सगळ्या विषय करून सांगतो, फक्त मुख्यमंत्री सोडले, 3 मुख्यमंत्रींच्या काळातला हा सगळा प्रश्न. मुख्यमंत्री सोडले तर सगळ्या मीटिंग या फुरसुंगीच्या कचरा डेपोवर झालेल्या आहेत. वा. त्याच्या प्रशासनाला तुम्ही जागेवर बोलवलं समजून घेण्यासाठी. आम्ही सांगितलं, तुमचे बंगले ते इथं बांधा. प्रशासनाच्या ज्या काही राहायच्या हे असतात ते इथं या ना. खरंय. वसाहत बनवा तुमची इथे. कशी भयानक परिस्थिती आहे. ती कुत्री कशी सुळसुळाट, कुत्री असली माजलेली लांड्यांसारखी दिसायची. लहान मुलांना घराबाहेर सोडणं सुद्धा अवघड झालं होतं, इतकी वाईट परिस्थिती. ते हल्लाही देखील करत असतील बऱ्याच. अशा घटना घडल्या होत्या का काही? प्रचंड घटना तशा घडलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, एवढा रिपोर्ट आम्ही देतोय की ही जागा सुटेबल नाहीये. पाणी तर खराब झालं होतं. म्हणजे आज जरी बंद केला ना कचरा डेपो, तरी 25 वर्ष पुढे त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. इतकी वाईट परिस्थिती झालेली. अगदी. आणि एक कळत नाही की तो पालखी मार्ग म्हणून आहे आमचं तिथं, त्याच्या शेजारीच कचरा डेपो आहे. पालखी जाताना तर आम्ही व्हिडिओ घेतलं. प्रचंड त्या ठिकाणी एक विसावा आहे, थोडा पालखी विसावा आहे. हडपसरून निघाले की विश्रांतीला तिथं कुठं स्वयंपाक कर, कुठं का खाण्याचे पदार्थ, अक्षरशः माशांचा घोंगाट त्या वारकऱ्यांच्या त्या खाण्याच्या पदार्थांवर वगैरे येते. इतकी प्रचंड वाईट परिस्थिती. आता तुम्ही हे सांगितलं की तिथलं पाणी पूर्ण खराब झालेलं असतं. प्रामुख्यानं पाण्याशी संपर्क जो असतो तो महिलांचा असतो, घरात पाणी भरणं, स्वयंपाक, या सगळ्या गोष्टी. तर जेव्हा हे पाणी पूर्ण तुमच्या आजूबाजूच्या परिसरातलं खराब झालं, तेव्हा तुमची मग पाण्याची व्यवस्था कशी होती, किंवा मग त्यासाठी पुणे महापालिकेने काही व्यवस्था केलेली होती? या आंदोलनांच्या माध्यमातून ही वस्तुस्थिती ज्यावेळी त्यांना दाखवली आम्ही की पाण्याची अशी परिस्थिती आहे, त्यावेळी त्यांनी टँकर चालू केले. टँकरच्या पाणी भरताना तुम्ही फोटो पाहाल तर सदन घरातल्या महिला असोत, सुशिक्षित महिला असोत, अक्षरशः त्या पाण्यासाठी झुंबड उडते. बरोबर. पाणी भरायला पुरुष नाही येत तिथे.
म्हणजे त्या बाईनी घरातलं पण सांभाळायचं, आजारी माणसं पण सांभाळायची आणि इकडं पाण्यासाठी पण वणवण त्या टँकरच्या मागं पळायचं. कारण टँकर हे कधीच पुरेसे मिळत नाहीत. मग टाक्या दिल्या, त्या टाक्यांमध्ये पाणी ओतायचं. अजूनही एवढ्या मोठ्या त्या पालखी मार्गाचं हायवेचं काम चालू आहे. आमच्या महानगरपालिकेत काही दिवस ते फुरसुंगी उरुळी होती. आता नगर परिषद केली यांनी. कचरा डेपोची जागा मात्र महानगरपालिकेच्याच हद्दीत ठेवली आहे. पण अजूनही आम्हाला त्या टँकरचंच पाणी, कुठेही पाण्याची व्यवस्था अद्यापपर्यंत केलेली नाही शासनाने. आता माझा एक खूप महत्वाचा प्रश्न असा आहे की हे बरीच वर्ष चाललेलं आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये मग तुमचे अनेक सहकारी असतील, गावचे लोक असतील, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये असं होतं की व्यवस्थेच्या विरोधात थोडंसं असतं हे. तेव्हा व्यवस्थेतली लोक, प्रशासकीय असतील किंवा राजकीय असतील, ते तुमच्या सहकाऱ्यांना फोडायचा प्रयत्न करत असतील. तर अशा काय घटना घडल्या का आणि तुम्ही लोकांची मोठ कशी बांधलीत? नाही, यामध्ये असं आहे, मी येण्याच्या अगोदर आमची कचरा डेपो हटाव संघर्ष समिती म्हणून एक होती. आमचे भगवानराव भाडळे म्हणून होते, प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर मोठे. अशी चांगली मंडळी, चांगल्या घरातली मंडळी, सुखवस्तू मंडळी, हे दोन्ही गावची या कमिटीत होती. ते आपापल्या परंपरेनं ते आंदोलन चालू होतं. माझी एंट्री झाली त्यावेळी ती सगळी अभ्यास करून एंट्री झाली आणि मग त्या लोकांनी पण ॲक्सेप्ट केलं सगळे. पण हा जो त्रास होता की हा त्रास फक्त BJPच्या लोकांना नाही, फक्त काँग्रेसच्या लोकांना आहे किंवा मनसेवाल्यांना अजिबात नाही असं नव्हतं ना. कुणी कुठल्याही पक्षाचा असला तरी ते सगळ्यांना तो त्रास होता. त्यामुळे सगळे एकत्र होते. छान. आंदोलनाच्या वेळी सगळ्या पक्षाची मंडळी, पुढारी नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सगळे आम्ही एकत्र असायचो. त्यात कुठेही हे नव्हतं. हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी त्या ठिकाणच्या डेव्हलपमेंट चालू झाल्या, मग कंपाऊंड वॉल असेल, तो बफर झोन डेव्हलप करणं असेल, प्रोजेक्टचं काही काम असेल, मोठ्या प्रमाणावर कामं चालू झाली. आता अशा वेळी थोडाफार विषय जो आहे तो प्रत्येक ठिकाणी असतो, त्याप्रमाणे थोड्याफार प्रमाणात तो झाला पण असेल. पण या विषयापासून कोण लांब गेलं नाही. लोकांची मोठ तुम्ही बांधून ठेवलीत. हो, त्यामुळे आंदोलन पुढं चालू राहिलं. ते येस, आंदोलन चालू राहिलं. असं कधी झालं का, म्हणजे तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तुम्ही आंदोलन सुरू केलं तेव्हा शहरातला जो कचरा तिकडे यायचा डेपोवर, तर तो तुम्ही थांबवला, पूर्ण गाड्या येणं थांबवलं, मग शहरामध्ये त्याचे ढीग साठायला लागले, तेव्हा मग असं ग्रामीण विरुद्ध शहरी असा काय संघर्ष झालेला होता का? हो, त्यामध्ये आम्ही फार बॅलन्सनी वागलो. फक्त अडवणूक नाही केली, सोल्युशन पण आम्ही दाखवत होतो. पहिली गोष्ट, मी ज्यावेळी या आंदोलनात आलो त्यावेळी पुण्याचा कचरा त्या ठिकाणी फक्त 500 टन येत होता. तो झाला 700, 1100, 1500. आज पुण्याचा कचरा 2200 ते 2300 टन तयार होतो. मी जो मगाशी म्हणलो, ही दूरदृष्टी पाहिजे होती की ज्यावेळी पुण्याचा विस्तार होतोय, पुण्याचा ऑटोमॅटिक विस्तार होणार ना. हे आपण शैक्षणिक हब म्हणतो, IT हब म्हणतो. ह्या रोजगारासाठी, एम्प्लॉयमेंटसाठी लोक शहरातच येणार. अगदी साहजिक आहे. हे जे गणित चुकलं आणि माणूस आला, त्याचा प्रपंच चालू झाला की कचरा तयार झालाच म्हणून समजायचा. पण हे होत असताना त्या ठिकाणी आंदोलनं ज्यावेळी करत होतो त्यावेळी पुण्यातला कचरा साठल्यानंतर पुण्यात प्रचंड टीका चालू व्हायची. म्हणजे मीडियावाल्यांच्या माध्यमातून म्हणा, त्याच्यातल्या बातम्या अगदी फ्रंट पेजला बातम्या असायच्या, सगळा प्रकार व्हायचा. पण पुणेकरांनी आम्हाला कधी दोष दिला नाही, कारण माणूस म्हणून पाहिलं या गोष्टीकडे की आपल्या कचऱ्यामुळं, माझ्या कचऱ्यामुळं या ग्रामीण भागातल्या लोकांना त्रास होतो याची जाणीव पुणेकरांना होती. त्यामुळे त्यांचा असा कधी शहरी किंवा ग्रामीण असा मतभेद किंवा एकमेकांविषयीची मनकलुषित ही कधी झाली नाही. आम्हाला त्या चुकीच्या व्यवस्थेविरुद्ध आम्ही भांडत होतो. आम्ही पुणेकरांविरुद्ध भांडत नव्हतो. बरोबर. कचऱ्याचं व्यवस्थापन ज्या प्रकारे झालं पाहिजे, आम्ही एकच सांगायचो की म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल्स 2000 प्रमाणे कचऱ्याचं व्यवस्थापन करा, एवढीच मागणी आमची. तुमचा कचरा आमच्या उरावर का टाकता, आमच्या दारात का टाकता, हेच विचारायचो आम्ही. आणि ते पुणेकरांना पटायचं. त्यामुळे पुणेकर सुद्धा त्यांच्या विरुद्ध उभे राहत होते त्यावेळी, प्रशासनाच्या विरुद्ध. प्रशासनाच्या विरुद्ध.
म्हणजे एकंदरीतरित्या तुम्हाला पुणेकरांकडून खूप सपोर्ट पुणेकरांकडनं सुद्धा नागरिकांकडनं सपोर्ट होता. कारण त्यांची तरी काय चूक होती? तुमच्याकडं इन्फ्रास्ट्रक्चरच नाही, शिस्तच नाही, कायद्याने कामच करायची नाहीत. मला एक आश्चर्य वाटतं की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण जे आहे MPCB सेंटर, म्युन्सिपल पॉल्युशन कंट्रोल सेंटर जे आहे, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, ते फक्त हे करायचंच काम करत होतं. शोकॉज नोटिसा पाठवायच्या फक्त, ॲक्शन काही नाही. आमच्या आग्रहास्तव तिथं मशीन लागायच्या, हवा तपासायची, पाणी तपासायची. निरीसारखी संस्था आमच्यामध्ये परत लक्ष घातलं. आत्तासुद्धा निरीचं कंट्रोल आहे. ओके, थर्ड पार्टी कोणतरी याला मॉनिटरिंगला पाहिजे तर निरीचं मॉनिटरिंग आहे आता. पण MPCB सारखी संस्था सुद्धा ही झालेली अगदी. या MPCBच्या चेअरपर्सन त्यावेळी होत्या, मंत्रालयात बसायच्या. त्या इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ते त्या येतील त्यावेळी त्यांची व्हिजिट करायला आम्हाला कळवा. त्यावेळी त्यांना विचारलं तर मॅडम होत्या, नाव घेत नाही मी या ठिकाणी, आम्हाला न्याय कोण देणार? MPCBच्या कार्यालयात विचारलं, त्या सांगितलं मी देईन तुम्हाला न्याय. त्यांना पण वस्तुस्थिती लक्षात आली होती काय ती. सगळं झालं, ह्युमन राईट झालं, MPCB झालं, NGT चालू आहे, हायकोर्ट, सगळीकडनं हे होऊन सुद्धा कंट्रोल नाही. म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी न्याय मागायचा प्रयत्न केलात. म्हणजे तुम्ही कोर्टात गेलात, तुम्ही NGT गेलात, तुम्ही MPCB आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे पण गेलात माझ्या माहितीनुसार. तर तिथं तुम्हाला न्याय मिळाला नाही असं तुमचं म्हणणं आहे. आता या प्रोसेसमध्ये म्हणजे या चारही ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेला लढा देत होता तुम्ही, कोणकोणती उदासीनता दिसली? म्हणजे प्रशासकीय पातळीवर असेल, राजकीय पातळीवर असेल, काय उदासीनतांना तुम्हाला सामोरं जावं लागलं? न्याय मिळाला नाही म्हणजे कसं झालं की आमची बाजू त्यांना पटत होते आम्ही सांगितल्यानंतर सगळं, पण कडक ॲक्शन ज्या व्हायला पाहिजे होत्या ना. माझ्या वाचनामध्ये जे होतं कायद्याच्या याच्यामध्ये की हा क्रिमिनल ऑफेन्स म्हणून दाखवलेला आहे. मग क्रिमिनल ऑफेन्स जो अधिकारी त्याला जबाबदार आहे त्याच्यावर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे होती ना. अगदी एक तरी अधिकारी गेलाय का? मला दाखवा. एवढं मोठं प्रदूषण, एवढ्या मोठ्या आगी लागत होत्या, 8-8 दिवस आगी विझत नव्हत्या, मिक्स कचऱ्याचे डंप तिथं मोठमोठे डोंगर हे होत होते. मग न्याय मिळाला कसं म्हणायचं आम्ही? अगदी कुणाची तरी जबाबदारी आहे ना त्यामध्ये. आणि कचरा महानगरपालिकेचा, आणि त्याच्यावर मग हे कुणी करायचं कंट्रोल? डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी, कलेक्टरनी. कारण आम्ही कलेक्टरच्या अंडर, गावं, ग्रामीण भाग. आणि हिची जाणीव द्यावी लागली की साहेब हे तुमच्या अंडर आहे. त्यांना देखील माहिती नव्हतं. ते माहिती आहे का नाही माहीत नाही, पण सांगावं लागलं एकदा. म्हणजे एकंदरीतरित्या तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी त्यांनी काय करायला पाहिजे तुम्हाला सांगावं लागलं. आम्हाला सांगावं लागायचं अक्षरशः. आता थोड्या वेळापूर्वी आपण सामाजिक परिणामावर पण बोललो, पाण्याचा प्रश्न बोललो. मी असं ऐकलेलं होतं की कचरा डेपो असल्या कारणानं उरळी, फुरसुंगी, मंतरवाडी ही जी आजूबाजूची गावं आहेत त्या गावातल्या मुलांची लग्न ठरत नव्हती. हे कितपत खरं आहे आणि या संदर्भात काय सांगाल तुम्ही? मला सांगा, तिथं कोण आला मुलगा बघायसाठी, एखादा कोण आला तिथे आणि त्याच्या चहात माशी पडली, घराघरात दुर्गंधी पसरत होती, माशांचा गोंगाट, ती दुर्गंधी प्रचंड प्रमाणावर. मग अशा वेळी स्वतःची मुलगी तिथल्या मुलाला कोण दिलो? मी ज्यावेळी एकदा मोर्चा काढला, 7,000 लोक मोर्चाला होती. किती? 7,000. सुट्ट्या काढून लोक आली. महानगरपालिकेवर मोर्चा आयुक्तांकडे काढला होता. त्यावेळी काही कारणास्तव, कारण मोर्चामध्ये कसं असतं, सगळ्या टाईपची लोक असतात. काही संतपलेले असतात, त्यांना काहीतरी करायचं असतं, पुढे जाऊन कायदा हातात घ्यायचा असतो, सरकारची इंटेलिजन्स डिपार्टमेंट तिचं असतं. काही कानावर आल्यानंतर मी तो कचरा, त्यावेळी आरोग्य सेनेचे अभिजित वैद्य वगैरे, बाई वैद्यांची चिरंजीव, ते माझ्यावर होते. लक्षात आल्यानंतर की कंट्रोलच्या बाहेर थोडं लोक हे झालेली आहेत, तर मी मोर्चा थांबवला की आपलं जे काही निवेदन, कारण आयुक्त बरोबर आहे, ते IAS अधिकारी असल्यामुळे त्यांना येता येत नाही, आमचे प्रतिनिधी जाऊन त्यांना द्यायचं असतं. पण आमच्या लोकांचा आग्रह होता की त्यांनी गेटजवळ येऊन इथं येऊन ते निवेदन स्वीकारलं पाहिजे. ते शासनाच्या प्रोटोकॉलप्रमाणे होऊ शकत नाही. ते शेवटी मोर्चाचं मी समाप्ती तिथं जाहीर केली. या ठिकाणी मोर्चा थांबवतोय आपण. आपलं जे काही म्हणणं असेल ते आपण उद्या दैनिक मीडिया थ्रू आपण हे करूया. माझ्या हातात नाही का वयस्कर लेडीजनी माईक घेतला. माझा 40 रुपये रोज बुडून मी इथं आलेली आहे. म्हणजे त्यावेळी पगार कमी होता. होय. माझा नवरा अपंग आहे. मी सकाळी चपात्या करून जाते, दूध आणून ठेवते, तर चपात्या करून जाते घराच्या बाहेर. मुलं शाळेत जातात,
मुलं घरी येतात त्यावेळी मी घरी येते, दूध गरम करते, चपात्या कुस्करून ते दूध टाकते त्याच्यात आणि ते हे करत बसते माशी पडू नये म्हणून. कारण माशी जर पडली तर मला परत दूध आणायला माझ्याकडे पैसे नसतात. ती तशीच पडलेली माशी बाजूला काढायला लागते. तिथं पुन्हा उभारी मिळते काम करायची, की कुणासाठी काम करायचे. असे सर्वसामान्य जो तिथला जो नागरिक होता ना, मोलमजुरी करणारा, अशा परिस्थितीमध्ये राहिला, त्याचे काय हाल असतील ते तुम्ही डोळ्यापुढे चित्र उभं करायचं. आता तुम्ही हा लढा दिल्यानंतर मध्यंतरी MPCBनी त्यानंतर NGTनी अनेक आदेश दिले. त्यामध्ये त्यांनी बायोमॅनिंग आणि कॅपिंग सारखी प्रक्रिया करायला सांगितलेली होती. आत्ता तिथली परिस्थिती नक्की काय आहे? या प्रक्रिया केल्यामुळं तिथला कचऱ्याचा डोंगर कमी होतोय का, किंवा नक्की काय आहे परिस्थिती? आता यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे इतक्या शॉर्ट याच्यामध्ये सांगणं खूप अवघड आहे खरं. त्या ठिकाणी आणखी एक उल्लेख करू इच्छितो या प्रश्नाच्या व्यतिरिक्त. त्या ठिकाणी त्या कचरा डेपोची जी टेकडी होते त्याच्या आणखी वरच्या बाजूला एक खोली तयार केलेली होती. आम्ही तिथपर्यंत गेलो नव्हतो. पुण्यामध्ये सगळी मेलेली जनावरं तिथं आणून त्याचे सगळे पार्ट वेगळे केले जात होते. टूथपेस्ट करायला वगैरे ती हाडं लागतात ना, हाडं ज्यासाठी लागतात. एकदा ते लक्षात आलं की इथं काय आहे. जाऊन बघतो तर तो अक्षरशः तिथं मेलेली गुरं आणून मारणे, त्याचं सगळं ते पाणी त्या कचरा डेपोत जिरत होतं. ते धुवायचे, रक्त सांडायचं सगळं. ज्यावेळी बंद करायला गेलो तिथे, ते पाहायला गेलो, बंद करायला गेलो, अक्षरशः वॉमिटिंग झालं तिथं. अनधिकृत बरं का, शासनाचे उद्योग अनधिकृत होते. आणि शटर डाऊन केलं, ते शटर डाऊनच केलं. त्यावेळी तिकडं आम्ही मोठ्या प्रमाणावर हे करू ना, त्यावेळी यांचे डोळे उघडायचे. इथं कचरा सॅग्रिगेशनचे मग प्रकार चालू झाला. 25 बायोगॅस प्लांट उभे राहिले ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी. मग तो प्रचार सगळा तिथं सगळं नाक दाबलं गेलं. तिथल्या आंदोलनांमुळं पुण्यामध्ये जागे झाले आणि हे उद्योग चालू केले. एका ठिकाणी तर कचरा त्या बायोगॅस प्लांटच्या ओपनिंगला गेलो. ओपनिंग वगैरे आम्हाला बोलवायचे, बा आम्ही ओपनिंग करतोय, प्रयत्न चालू आहेत आमचे, सगळं चांगलं मानपान वगैरे सगळं. ओपनिंग झालं आणि 4 दिवसात बातमी, नागरिकांच्या विरोधामुळे तो प्लांट बंद करण्यात आलेला आहे. तुमचा 50 टनाचा प्लांट आणि इथं कचरा 1500 टन. आम्ही काय करायचं? तुम्हाला 50 टन सहन होत नाही, आम्ही 1500 टन सहन करत होतो. आता तुमच्या विषयाकडे वळू. मोठा विषय यामध्ये पुन्हा उल्लेख करू इच्छितो की प्रिंट मीडिया, सगळे जे पेपर होते ते फार दिल्लीवरनं पत्रकार येत होते. माझ्या मुलाखती घेतल्यात. जिथं जिथं कळलं तिथून पत्रकार तिथं यायची परिस्थिती पाहायला. इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोठमोठे डिबेट जे होतात त्या डिबेट्स त्या मोठ्या प्रमाणावर ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर झाले, मुलाखती झाल्या. हा प्रश्न अशा प्रकारे तो सगळीकडं. आणि त्यावेळी कचऱ्याचं गांभीर्य आणि कचऱ्या संदर्भात काय आपण करायला पाहिजे ते त्यावेळी या उरुळी फुरसुंगीच्या कचरा डेपोमुळं बाहेर त्याचा प्रचार झाला. तर MPCBकडं आम्ही जायचो. सगळं म्हणजे ते हातबल झाल्यासारखेच वागायचे. म्हणजे MPCBची तऱ्हा असायची की ते वाघाचं कातडं पांघरलेलं वाघ होतात. काय झालं की कारणे दाखवा नोटीस, पण ते स्पष्ट हे करायचे. NGTमध्ये गेल्यानंतर NGTमध्ये तर इतका लाईन त्या याची सगळी. तर आमची सेपरेट कॉन्फरन्स रूममध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, MPCBचे अधिकारी, ग्रामस्थांपैकी आम्ही दोघं तिघं अशा रीतीने एक मीटिंग झाली. स्वतः ते बेंच बसलेलं होतं. तीन जज होते. त्यावेळी इतकं चकाचक प्रेझेंटेशन दाखवलं त्यावेळेच्या आमच्या प्रमुखांनी. या घनकचरा व्यवस्थापन विभागच नव्हता महानगरपालिकेत. आरोग्य खातं सांभाळत होतं. कायद्यामध्ये 2000च्या कायद्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभाग ओपन करावं म्हणून अशी प्रोव्हिजन होती, पण विभाग नव्हतं. इकडच्या दबावानंतर तो परत चालू झाला आणि त्याच्यावर एक उपायुक्तांची निवड करू लागले. 2 वेळा शासनाचे अधिकारी आले. मग अशा रीतीने ते सगळं. आणि तो जो मागा म्हटलो मी, तो सगळं इतकं चकाचक दाखवलं. पुढचे कशा रीतीने प्लॅनिंग होणार, अमकं होणार, तमकं होणार, हे होणार. आम्हाला जजनी विचारलं ग्रामस्थ म्हणून, तुम्हाला मान्य आहे काय सगळं? हे खोटारडेत म्हणले विश्वास ठेवण्यासारखे नाही आहेत. दाखवतात एक आणि प्रत्यक्षात साहेब परिस्थिती बघा येऊन. म्हटलं आमचा नाही यांच्यावर आहे. गांभीर्याने घेतलं NGTने. 2 करोड रुपये दंड ठोठावला. 2 कोटी रुपये. की डायरेक्शन्स प्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी
व्यवस्थापन केलं नाही कचऱ्याचं, तर त्या ठिकाणची जी तुमच्यामुळं पर्यावरण परिस्थिती जी बिघडली त्याची नुकसान भरपाई त्या ठिकाणी तुम्ही ते 2 कोटी रुपये खर्च करावेत. जप्त केले, हे केले आधी आणि नंतर याच्यासाठी ते जप्त केले या कामासाठी. बरं. हे अशा रीतीने दंड सुद्धा ठोठवलेले आहेत महानगरपालिकेला. पण आता मी पुन्हा तोच प्रश्न की कॅपिंग आणि बायोमायनिंगमुळे तिथली परिस्थिती काय बदललेली आहे का? सुरुवातीला काय झालं, कुठल्याही याला एक आयुष्य असतं. जसं माणसाला आयुष्य असतं तसं त्या जागेला पण आयुष्य असतं. अंदाजे 25 वर्षाच्या दरम्यान ते 91 साली ज्यावेळी जागा घेतली उरुळीची, तिची मुदत संपली होती. तिथे कचऱ्याचा डोंगर होता. आधी टेकडीन त्याच्यावर डोंगर कचऱ्याचा. तो डोंगर कचरा तसा, त्याच्यामध्ये मग कॅपिंग प्रक्रिया चालू केली. कॅपिंग प्रक्रियेमध्ये तिथे मोठमोठ्या वेल्स घेतल्या जातात. म्हणजे बोरिंग जसं असतं पण मोठ्या व्यासाच्या सगळ्या ठिकठिकाणी घेऊन जे त्याच्यामध्ये जे लिचेट म्हणतात ते जे घाण पाणी असतं ते उपसणे आणि त्याच्यावर प्रक्रिया करणे आणि हा झाकून टाकणे आणि त्याच्यावर झाडं लावणे, ही प्रक्रिया असते. मोठमोठ्या बातम्या आल्या, आता गार्डन तयार होणार, जॉगिंग ट्रॅक तयार होणार, हे होणार ते होणार. ती झाडं ना याच्या उंचीच्या पुढे गेलीच नाहीत झाडं. आम्हाला यांच्यावर भरोसा नसल्यामुळं आम्हाला म्हणलं कुठं केलं दाखवा आम्हाला नेऊन. आम्हाला देवनारला नेऊन दाखवलं की हे असं कॅपिंग. ओके. आमचे रिमार्क घेतले त्या कंपनीने. म्हणलं अजिबात समाधान नाही झालेलं आमचं. आमची पूर्ववत परिस्थिती आणून द्या. आमची गुरं तिथं चरायची, बरोबर. शुद्ध पाण्याची तिथं तळी होती, त्या ठिकाणी ते पाणी प्यायची. आज आमची परिस्थिती तुम्ही काय करून ठेवलेली. ते कॅपिंगचा प्रकार झाला, त्याच्यावर त्यांनी केलं 43-40 एकरावर कॅपिंग केलं अंदाजे. त्याच्यानंतर कॅपिंगपेक्षा बायोमायनिंग हा जो प्रकार आहे तो जरा सुरक्षित आहे. बायोमायनिंग म्हणजे जो साठलेला कचरा असतो त्याच्यावर तो प्रक्रिया करायची, चाळायचा, तो कुजलेलाच असतो शेवटी. त्याच्यातलं बाकीच्या सगळं बाजूला काढायचं, जे खत झालं असेल ते शेतकऱ्यांना देऊन टाकायचं. अशा रीतीने करून ती जागा मोकळी करायची. असं बायोमायनिंगचा प्रकार आहे. अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 2019 NGTने बायोमायनिंगचा त्यांना हे दिला, प्रस्ताव दिला, निर्देश दिले की जो लाखो टन कचरा त्या ठिकाणी पडलेला आहे त्याच्यावर बायोमायनिंग करावं, त्या जागा आता मोकळ्या कराव्यात. तोपर्यंत दुसरा कुठलाही तिथं प्रोसेसिंग प्लांट उभा करण्यात येऊ नये. फक्त सॅनिटरी लँड फिलिंग, 2च गोष्टी, सॅनिटरी लँड फिलिंग आणि बायोमायनिंग असं हे दिलेलं. 1 वर्षाची मुदत दिलेली. आज 2026 चालू आहे तरी अजून बायोमायनिंग उरकलेलं नाही. तर शेवटची मुदत ऑक्टोबर 2026ची आहे. 2026 पर्यंत संपूर्ण तिथलं बायोमायनिंग होऊन जागा मोकळी झाली पाहिजे. आता तिथलं संपले, पण यांच्या हातात आता कचरा कुठे ते आता त्याच्यात काय आम्ही काळजी करून उपयोग नाही. आम्ही भरपूर भोगले आणि पुढे आणखून याचे दुष्परिणाम 25 वर्ष भोगणार आहोत. जमिनीतलं जे पाणी मुरले ना सगळे घाण पाणी, ते काही शुद्ध होणार नाही. ओढे नाले आमचे शुद्ध होणार नाहीत. पूर्व परिस्थिती परत होणार नाही. याचे खूप दुर्गामी परिणाम असतील. हो, फार दुर्गामी परिणाम. आता पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापनावर हजारो कोटी रुपये खर्च करते आणि त्यासाठी वेगवेगळे प्रकल्प पण उभारते. वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये प्रकल्प उभारते. मग हे सगळं करत असताना सुद्धा कचऱ्याचा प्रश्न निकाली का निघत नाहीये? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही या विषयामध्ये अनेक वर्ष काम केलंय. काय मूळ शोधलं पाहिजे. आता भरपूर नियम आले. 100 किलोच्या वरती जी सोसायटी ओला कचरा निर्माण करते त्यांनी त्यांचा कचरा त्यांच्या सोसायटीचाच प्लांट उभा राहून जिरवावा. बरोबर आहे. त्याच्यामध्ये टॅक्समध्ये पण सवलती दिलेल्या आहेत. किती अंमलात येते? तुमचा टॅक्सचं रिबीट तर जातं, पण ते प्लांट चालू आहेत का? तुम्ही करताय, तुम्ही करायला लावताय, तुम्ही कायदा आणताय, तो हे काय नागरिकांचं काम आहे का? मला दुसरा विषय असा असतो माझा, तुम्ही त्यांना करायला लावताय पण ते सक्सेस नाही ना. सोसायट्यांचे प्लांट चालू झाले तर ते बंद पण पडतात. कंटिन्युटी राहत नाही आहे, त्याला सस्टेनेबल नाही आहे या गोष्टी. आज बायोगॅस प्लांट हे सांभाळतात. बायोगॅस प्लांट उभे केलेले आहेत. 25 बायोगॅस प्लांट किती चालू आहेत? 50 टनाचा बायोगॅस प्लांट असेल तर तिथं 5 टन कचरा अवघा हे होतो. पूर्ण क्षमतेने यांचा कुठलाही प्लांट चालत नाही का? त्या खोलात मला जायचं नाही. त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. काय आता जग जाहीर आहे फार सगळं, आपण बघतोय ना काय ते. त्यांचा 100 टनाचा प्लांट त्यांनी हे केला असेल तर तिथं किती टनाचा कचरा
तिथं हे होतो, प्रोसेस होतो, त्याची माहिती घ्या. त्याच्यानंतर मध्ये हे एक सांगू का, हे सोन्याचं अंड देणारी कोंबडी. त्यामुळे हा प्रश्न संपेल असं मला तरी सामाजिक कार्यकर्ता म्हणून वाटत नाही. संपवायचंच नाही असंच बऱ्याच वेळा शंका येते. संपवायचं जर इच्छाशक्ती असते ना, आज लोकप्रतिनिधी एवढे आहेत, का संपत नाही प्रश्न? मनात आलं तर संपणार नाही प्रश्न हा. जरूर संपू शकतो. आज तुम्ही प्लॅस्टिक बंदी आली, कुठली प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या झोळ्या येतात ना, त्या का बंद केल्या? ते झोळ्याला एक तर कोणी पैसे येत नाहीत त्याचे विक्री केल्यानंतर, तर सगळा तो जातो तिथं आमच्या तिथं, त्याच्यातनं मिथेन गॅस तयार होतो. हलक्या प्रतीचं प्लॅस्टिकच्या पिशव्या. तुम्ही कुठल्याही फ्रूटवाल्याकडे जा, तुम्ही आरामशीर घेता ना ते. हे नागरिकांवर पण कुठे दंडात्मक कारवाया नाहीत. बाहेरच्या राज्यांमध्ये मी तुम्हाला सांगतो, भूतानला गेलो होतो, ते टायगर्स नेस्ट म्हणून चढतात ना ते वरती. मी जात असताना माझ्या सॅकमधनं पिपलं चिक्की खायसाठी एक रॅप हे काढलं, आणि आता मला हे ना कचऱ्याची जाणीव आहे, फक्त ती तोडच तोपर्यंत खाली ठेवलं ते प्लॅस्टिक आहे त्या याचं चिक्कीच्या बॉक्स. त्याच एक गाईड चालला होता एक ग्रुप घेऊन, तो थांबला, वो उठाओ पहिले, हमारे यहाँ नहीं चलता है ऐसा. कोण सांगतोय? एक गाईड. तो गाईड एक साधा सांगतो, हमारे भूतान में नहीं चलता है बोला, वो पहिले उठाओ. त्याला मी सांगतो उचलतो नाही, उठाओ पहिले, मैं फिर आगे जाऊंगा. ही जागरूकता प्रत्येक नागरिकात आली पाहिजे, आणि त्याचे प्रोसेस करायची, विल्हेवाट लावायचं इन्फ्रास्ट्रक्चर हे महानगरपालिकेकडे पाहिजे. महापालिकेकडे गाड्या आहेत तर ड्रायव्हर नाहीत, ड्रायव्हर आहेत तर गाड्या बिघडल्यात. इतकी वाईट परिस्थिती आहे. घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचे नियम आहेत, उचलला जातो का? हे सगळं गोळा करायला स्वच्छसारखी संस्था नेमलेली आहे. आपण ते हे म्हणतो ना, एक वेगळ्या दृष्टीनं त्यांच्याकडे जे काम करतात ते चांगलं काम. खरं म्हणजे आपण त्यांच्याकडे माणुसकीने बघितलं पाहिजे खरं, कारण आपण जे देतो त्यातनं ते काही वेचून काढतात, त्यातलं ते विक्री करून त्यांचं हे चालतं, त्यांना काही घरगुती पण हे मिळतं. अरे पण त्यांना जागा द्या ना ते ठेवायला. आज तुम्ही कंटेनर काढले आणि त्यांना आणून बसवले. पहा ना तुम्ही सगळीकडं रस्त्यावर त्याचे ढीग दिसतील सगळे. प्रॉपरली मुळापासून जाऊन तो प्रश्न सोडवावा अशी इच्छाशक्तीच नाही. आज शहर कसं स्वच्छ होईल? रस्ते चकाचक आहेत, रस्त्याच्या साईड पट्ट्यांची काय परिस्थिती आहे? साईड पट्ट्या, फुटपाथ हे चांगल्या क्वालिटीचे आहेत का तुमच्याकडे शहरामध्ये? त्या स्वच्छता कामगारांनी बिचाऱ्यांनी ते कसं साफ करायचं? ते जर चकाचक असेल रस्त्यासारखंच दोन्ही बाजू, फुटपाथवर अतिक्रमणं नसतील, फुटपाथ चांगल्या क्वालिटीचे असतील तर शहर स्वच्छ होईल ना. जी. रोड डिवायडरवर सगळा कचरा आणून टाकला जातो. का नियंत्रण नाही? एअर कंडिशनमध्ये हे सगळे मंडळी बसतात आणि साधा कामगार असतो तो रस्त्यावर काम करतो, यांचे नावं वेगवेगळी म्हणजे मोठी पदं असतात त्यांना. त्यांनी फिरून सगळं सर्वे नको करायला? हे मुळात जायचंच नाही. आणि आमच्या नागरिकांच्या मीटिंग होतात तिथे, आम्ही अनेक सूचना करत असतो, पण फक्त नागरिकांबरोबर मीटिंग झाली आहे दाखवायसाठी, शासनाला दाखवायचं आम्ही नागरिकांबरोबर मीटिंग केली म्हणून आमचा उपयोग होतोय तिथे. बाकी मुळापासून प्रश्न सोडवायची ना लोकप्रतिनिधींना इच्छाशक्ती आहे ना प्रशासनाला आहे. माझ्या भांडणामध्ये 10 महापौर, 10 कमिशनर, 10 कलेक्टर होऊन गेले. प्रत्येक जर नवा आलं की त्याला नवीन समजून हे करत बसायचं. प्रायोरिटी नाहीच कचरा प्रश्नाला. बोलण्यासारखं भरपूर आहे याच्यामध्ये. आता घनकचरा व्यवस्थापनासाठी खूप सारे सामग्री आलेली आहे, प्लांट्स महापालिकेला होतीये, पण नागरिकांच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी कोणती पावलं उचलली पाहिजेत त्यामुळे हा प्रश्न निकाली निघेल? मागा ज्याप्रमाणे मी भूतानचं उदाहरण दिलं, नागरिकांना वाटलं पुण्यामध्ये काय झालेलं आहे की सगळ्या इंडियातली लोक पुण्यात आलेली आहेत. फक्त पुणेकर किती आहेत बोटावर मोजणे एवढे. UP-मधनं आलेत, बिहारमधनं आलेत, गुजरातमधनं आलेत, राजस्थानमधनं आलेत. पण हे पुणे प्रत्येकाला आपलं वाटलं पाहिजे. हे माझं पुणे, हे मला स्वच्छ केलं, ही माझी जबाबदारी आहे, ही भावना मनाशी पाहिजे, मनापासून. एखाद्या भाजीवाल्याकडे गेलं तर ते जर ती जोडी देत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे ते परत दिसता कामा नये आणि मी पण वापरणार नाही ती. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पुण्याप्रती प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि कचऱ्याच्या बाबतीमध्ये ही जनजागृती होणं हे फार गरजेचं आहे. आणि मानसिकता बदलणं. आज जरी वेगळा केला कचरा, आता काय झालेलं आहे, त्यावेळी 2000 साली 2 प्रकारचाच कचरा वेगळा करायला सांगितला होता, ओला आणि सुका.
आता 2026ला अमेंडमेंट झालेले आहेत, पुन्हा नवीन नवीन आता बदल होत आहेत. बरोबर. त्यामध्ये डोमेस्टिक हॅझर्डस वेस्ट म्हणजे घरगुती घातक कचरा हा एक वेगळा करायला सांगितलेला आहे. कारण आजारी पडण्याचं प्रमाण, वयोवृद्ध लोकांचं प्रमाण, घरामध्ये तुमचे जे ट्रीटमेंट दिल्या जातात, डायपर्स वापरले जातात, पॅड वापरले जातात, ते त्या कचऱ्यात मिक्स होता कामा नये. तो टोटली वेगळा काढला पाहिजे. नागरिकांना एवढी जबाबदारी हो, तुम्ही सॅग्रिगेट करून ठेवा कचरा, पण उचलताना सुद्धा महानगरपालिकेने तो वेगळा उचलला पाहिजे. जो करत नसेल सॅग्रिगेट त्याला असा दंड ठोकला पाहिजे की त्याची हिंमत नाही झाली पाहिजे परत करायची. आज रस्त्यावर कुणी कसाही कचरा टाकते. तर प्रॉपरली रस्त्यावर उतरून काम केल्याशिवाय आज आपल्या पुणे शहरामध्ये किती ठिकाणाहून प्रवेशद्वार आहेत. दिवे घाटे, कात्रज घाटे, बबदेव घाटे, इकडचा हा पुणे मुंबईवरनं येतानाचा घाट आहे. सगळ्या घाटांमध्ये परिस्थिती बघितली का? अक्षरशः कचरा कुंड्या झालेल्या त्या प्रवेशद्वाराच्या. कुणी येतं त्या कचरा सगळा त्या रस्त्याच्या कडेने, घाटातल्या रस्त्यांच्या कडेने कचरा सगळा साचलेला असतो. फक्त कचरा नाही, मेडिकल वेस्ट विषयी एवढे कडक नियम असून सुद्धा मेडिकल वेस्ट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडलेलं असतं. व्हिडिओ फोटो आहेत आमच्या लोकांकडं, आमचाच ग्रुप आहे सगळा, हे सगळं जागृती करणारा. कितीतरी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. त्याप्रमाणे कुणावरच काय पडलेलं नाही. कुणाला प्रशासनाला अशी दाग बसवा ना तुम्ही, असे दंडात्मक कारवाई ठोका की परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. ही इच्छाशक्ती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत कचऱ्याचा प्रश्न सुटणार नाही. आणि कचऱ्यामधनं पैसे मिळाले पाहिजेत महानगरपालिकेच्या तिजोरीत, वीज तयार झाली पाहिजे. असे प्रोजेक्ट जगात आहेत. आमच्याकडे मात्र आम्ही करोडो लोकांचा टॅक्सचा पैसा करोडोच्या रूपात या कचऱ्यामध्ये घालतोय. हे बंद होणं फार गरजेचं आहे. कचरा दिवसेंदिवस वाढणारच आहे. त्याच्याकडे जर नाही गांभीर्यानं आज बघितलं तर तुम्हाला कुणी त्या प्रोजेक्टला पण जागा देणार नाही. त्यावेळी काय कराल? धन्यवाद सर, तुम्ही आजच्या पॉडकास्टवर आलात आणि उरळी फुरसुंगी कचरा डेपोच्या समस्येबद्दल एवढं विस्तृत तुम्ही माहिती दिलीत. धन्यवाद. आपल्या सगळ्या सारख्या मंडळींमुळं कुठेतरी आम्हाला या जनतेपर्यंत पोचता येतं, शासनापर्यंत पोचता येतं आणि कुठेतरी जागृती करता येते. तर तुम्ही पण बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार.